Hello everyone. We start our next topic, that is drug acting on ANS. Drug acting on ANS. What is meant by ANS? It is a autonomous nervous system. What is autonomous nervous system? आता हा त्याच्यामधला जो हे ॲड्रिनर्जिक ड्रग आहे, ओके, ते आपण थोड्या वेळासाठी विसरूया. आपण स्टार्ट करू आधी की तुम्हाला हे सांगणं महत्त्वाचं आहे की ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम म्हणजे काय. तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल, एकदा आपण रिवाइज करू. ओके. ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम, द पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम विच कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ इनव्हॉल्युंटरी ऑर्गन्स इन द बॉडी लाईक हर्ट, ब्लड व्हेसल्स, ब्रॉन्किओल्स, स्मूथ मसल्स etc इज नोन ॲज ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इनव्हॉल्युंटरी ऑर्गन्स म्हणजे काय. असे ऑर्गन्स ज्याची मूवमेंट आपल्या कंट्रोलमध्ये नसते, ओके, त्याला आपण म्हणतो इनव्हॉल्युंटरी ऑर्गन. जसं आपण एखाद्या वेळेस उठतो, बसतो, जेवतो, हे सगळं आपल्या इच्छेने, आपल्या मसलची मूवमेंट आपण आपल्या इच्छेने करतो. ओके. जर तुम्ही तुमच्या हर्टला ऑर्डर दिली की आता पंप करायचं नाही, तर हर्ट पंप करणं स्टॉप करते का? नाही. एखाद्या एंडोक्राईन ग्लँडला तुम्ही सांगितलं की ते आता सिक्रिशन स्टॉप कर, आम्हाला पाहिजे नाही. रेस्पायरेटरी सिस्टीमला सांगितलं की रेस्पायरेशन स्टॉप कर, ओके. हे आपल्या ऐकण्यात नसतात. ओके. ज्या मूवमेंट आपण आपल्या मनाने करू शकतो, आपल्या इच्छेने करू शकतो, त्याला आपण म्हणतो व्हॉल्युंटरी मूवमेंट. आणि इनव्हॉल्युंटरी मूवमेंट म्हणजे काय, जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात आणि त्या फक्त कोण करू शकते, इनव्हॉल्युंटरी ऑर्गन्स. आणि त्याची ॲक्टिव्हिटी ज्या नर्वस सिस्टीमच्या अंडर कंट्रोल असते त्याला आपण म्हणतो ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. म्हणजेच कोणते कोणते ऑर्गन आहेत ते बघा, हर्ट, ब्लड व्हेसल्स, ब्रॉन्किओल्स, स्मूथ मसल्स etc. इट इज नोन ॲज अ ॲटोनॉमस नर्वस सिस्टीम. आता बघा बरं, तुम्हाला सगळ्यांना माहिती ॲटोनॉमस सिस्टीमचे 2 डिव्हिजन आहेत, 2 पार्ट आहेत. पहिली कोणती आहे, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, आणि दुसरी म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. बहीण भाऊ असल्यासारखं. ओके. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता पर्टिक्युलरली हर्टचं जर कन्सिडरेशन केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही हर्ट रेट इन्क्रीज करते, फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन वाढवते. सायमल्टेनियसली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन कमी करते, म्हणजेच हर्ट रेट कमी करणार. म्हणजे ह्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा पर्टिक्युलरली यूज कशामध्ये होते बघा बरं. स्टिम्युलेट द बॉडी फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स बाय रेग्युलेटिंग द हर्ट रेट ऑफ रेस्पायरेशन अँड प्युपिलरी रेस्पायरेशन. मला सांगा बरं, तुम्ही एखाद्या वेळेस शेतात जात असताना जर समोर साप दिसला तर तुम्ही काय करताल, एकदम तुम्ही शॉक होऊन तुमचे हर्ट रेट वाढलेले असतील, रेस्पायरेशन वाढलेले असतील. ओके. ह्यालाच काय म्हणतो आपण, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा स्टिम्युल आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपल्याला ते दाखवते की हां, उंचावर गेलात, खूप उंचावरून खाली बघितलात तर ॲटोमॅटिक तुम्हाला असं धडधडवायला लागतं, बरोबर आहे. रेस्पायरेशन वाढतं, हर्ट रेट वाढतं तुमचा. तेच आहे की स्टिम्युलेट काय करतं सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, इट स्टिम्युलेट द बॉडीज फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स. ओके. एखाद्यासोबत भांडणं करत असताना किंवा जोरजोरात बोलत असताना सुद्धा तुमचे हर्ट रेट जास्त असतात. ओके. कारण की त्याच्या अगेन्स्ट काय स्टिम्युलेट होते, मग पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम त्या ठिकाणी काय करते, स्टिम्युलेट. आणि त्याच्या अपोजिटली बघा, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते, स्टिम्युलेट द बॉडीज रेस्ट अँड डायजेस्ट अँड फीड अँड ब्रीड रिस्पॉन्स. काय करते, रेस्ट अँड डायजेस्ट अँड फीड अँड ब्रीड रिस्पॉन्सला काय करते, स्टिम्युलेट करायचं काम कोण करत असते, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. मग त्याच्यामध्ये आपली इंटेस्टाईन येणार, डायजेस्टिव्ह सिस्टीम येणार, त्याला सगळ्यांना काय करणार, ते ॲक्टिवेट करायचं काम कोण करत असतं, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके. आता आपण बघू की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्टिम्युलेटेड देअर रिस्पॉन्स बाय ॲड्रिनर्जिक नर्वस सिस्टीम. आता सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम स्वतः तिथं पायी जाऊन त्याची ॲक्शन दाखवणार का, नाही. तर त्याच्या अंडर जी काही रिसेप्टर आहेत, जे की कोणते रिसेप्टर असतात, ॲड्रिनर्जिक रिसेप्टर. कोणते असतात, ॲड्रिनर्जिक रिसेप्टर. तर हे ॲड्रिनर्जिक रिसेप्टर सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे रिस्पॉन्सला काय करत असतात, हेल्प. मग देअर आर 2 मेजर ग्रुप्स ऑफ ॲड्रिनर्जिक रिसेप्टर. ॲड्रिनर्जिक रिसेप्टरचे 2 मेजर ग्रुप आहेत.
पहिला कोणता आहे? अल्फा अँड बीटा रिसेप्टर. अल्फा आणि बीटाचं परत डिवायडेशन झालेलं आहे, त्याला आपण म्हणतो अल्फा 1, अल्फा 2, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 रिसेप्टर. आता राहिला प्रश्न की प्रत्येकाचा रोल काय. हे रोल बघण्यासाठी किंवा जर त्या पर्टिक्युलर रिसेप्टरला जर स्टिम्युलेशन झालं तर ते कसा त्यांचा इफेक्ट दाखवतात आणि त्याचा इफेक्ट झाल्यानंतर ते कशामध्ये यूज करतात. ओके, ते आपल्याला बघायचं आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिकच्या ॲक्टिव्हिटीज दाखवते. ओके, बघा बरं, ही आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, ही आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ह्याच्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला बघायच्या आहेत. बघा, इथं तुम्हाला कळून जाईल की सिम्पॅथेटिक नर्व एंडिंग कुठं असते? लुंबार रिजनला. आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमची स्टार्टिंगच कुठून होते? मेडुलापासून. ओके, ब्रेनमध्ये प्रेझेंट असलेल्या मेडुला. आता ह्या ठिकाणी बघू की त्याच्या ॲक्टिव्हिटीज. पहिली बघू, डोळ्यावर काय इफेक्ट दाखवतो. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते? प्युपिलचं कन्स्ट्रिक्शन. आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते? प्युपिलचं डायलेशन. नंतर पॅनक्रियाजमध्ये बघा, पॅनक्रियाजमध्ये काय करते पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम? स्टिम्युलेशन ऑफ सलायवा आणि सिम्पॅथेटिक इनिबिशन ऑफ सलायवा. ह्याचं एक वाढवलं तर दुसरं ॲटोमॅटिक कव्हर करणार, कारण की हे एकमेकांना काय करणार? बॅलन्स करायचं काम करणार. आपल्या बॉडीला काय करतं? हे बॅलन्सिंग. नंतर हार्टचं बघा, पॅरासिम्पॅथेटिक काय करते? स्लो हार्ट रेट कमी करते. आणि ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय करते? हार्ट रेट इन्क्रीज. कन्स्ट्रिक्शन. आता लंग्सवर काय इफेक्ट आहे बघा, लंग्सवर पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम काय करते? कन्स्ट्रिक्शन ऑफ एअरवे. तेच पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम काय करते? पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम काय करते? कन्स्ट्रिक्शन ऑफ एअरवे, कॉन्ट्रॅक्शन करते लंग्सचं. आणि तेच सिम्पॅथेटिक काय करते? डायलेशन. तेच स्टमकचं बघा, स्टमकची बघा पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी काय करते? स्टिम्युलेट ॲक्टिव्हिटी ऑफ स्टमक. म्हणून त्याचं आपण बघितलं रिस्पॉन्स कशावर जास्त आहे? ते डायजेस्टवर. रेस्ट, डायजेस्ट, फीड अँड ब्रीड. आणि तेच जर सिम्पॅथेटिक बघितलं ते काय करतं? इनिबिट द ॲक्टिव्हिटी ऑफ स्टमक. नंतर लिव्हरवर स्टिम्युलेट द गाल ब्लॅडर. आणि इकडं काय करते? इनिबिट द गाल ब्लॅडर. नंतर इंटेस्टाईनवर काय ॲक्टिव्हिटी दाखवते? स्टिम्युलेट द पॅरासिम्पॅथेटिक काय करते? इंटेस्टाईनची ॲक्टिव्हिटी स्टिम्युलेट करते, त्यामुळे फूड काय होणार? डायजेस्ट व्यवस्थित होणार. आणि सिम्पॅथेटिक काय करते? इनिबिट द ॲक्टिव्हिटी ऑफ इंटेस्टाईन. नंतर ब्लॅडर काय करते? युरिनरी ब्लॅडर कॉन्ट्रॅक्ट द ब्लॅडर. आणि ह्या ठिकाणी सिम्पॅथेटिक काय करते? रिलॅक्स द ब्लॅडर. ह्याच्यावर अजून एक आहे, इट सिक्रेट द इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन. काय करते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम? इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिनला काय करते? सिक्रेट करायचं काम करते. आणि काय करते? ब्लॅडरचं रिलॅक्झेशन. ओके, हे आहे त्या दोघांमधला मेन डिफरन्स, की प्रत्येक ऑर्गनवर त्याचे जे इफेक्ट आहेत ते कसे आहेत? वेगवेगळे. एका ठिकाणी ते डायलेट करते तर दुसरा काय करते? इनिबिट करते. एक कॉन्स्ट्रिक्ट करते तर दुसरा डायलेट करते. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. आता आपण बघू की जे अल्फा बीटा आहेत त्याची रिसेप्टरचे, की अल्फा रिसेप्टरला स्टिम्युलेशन झाल्यावर काय होतं, बीटा रिसेप्टरला स्टिम्युलेशन झाल्यावर काय होतं. तसंच अल्फा 2ला, अल्फा 1, बीटा 1, बीटा 2, बीटा 3 ह्या सगळ्यांचं बघायचं आहे. बघा, पहिलं स्टिम्युलेशन ऑफ अल्फा 1 रिसेप्टर प्रोड्युसेस फर्स्ट कन्स्ट्रिक्शन ऑफ वस्क्युलर मसल लीडिंग टू द व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. काय करते? व्हॅसो कन्स्ट्रिक्शन करते. ब्लड व्हेसलला काय करते? कॉन्ट्रॅक्ट करायचं काम करते. म्हणून हे पर्टिक्युलरली कशामध्ये यूज होतं? टू मेंटेन BP आणि टू ट्रीट द नेझल कंजेशन. नेझल म्हणजे नाक जर ब्लॉक झालं, कंजेशन झालं तर त्याला रिलीज करण्यासाठी सुद्धा काय यूज करतो आपण? अल्फा 1 ब्लॉकर. ओके, कशामध्ये? टू मेंटेन द BP अँड टू ट्रीट नेझल कंजेशन. दुसरा बघा, स्टिम्युलेशन झाल्यावर काय होते? कन्स्ट्रिक्शन ऑफ रॅडियल मसल ऑफ आय. काय करते? आयच्या मसलला काय करते? कन्स्ट्रिक्ट करायचं काम करते. म्हणून कोणत्या कंडिशनमध्ये यूज होते हा? मायड्रियाटिकमध्ये काय होते? प्युपिलचं डायलेशन होते. त्याला कन्स्ट्रिक्ट करण्यासाठी आपण काय वापरतो? अल्फा 1 रिसेप्टरला स्टिम्युलेशन देतो. नेक्स्ट,
इनिबिटरी इफेक्ट ऑन इंटेस्टायनल मसल. इंटेस्टायनल मसलवर कोणता इफेक्ट दाखवतो? अल्फा 1 इनिबिटरी इफेक्ट. तेच बघा दुसरं, स्टिम्युलेशन ऑफ अल्फा 2 रिसेप्टर प्रिव्हेंट द रिलीज ऑफ नॉरएपिनेफ्रिन. काय करते? अल्फा 2 रिसेप्टर काय करते? रिलीज प्रिव्हेंट करते. कशाचं? नॉरएपिनेफ्रिन. थर्ड, स्टिम्युलेशन ऑफ बीटा 1 रिसेप्टर. बीटा 1 रिसेप्टर हे पर्टिक्युलरली कुठं प्रेझेंट असतात? हार्टवर, कार्डियाक सिस्टीमवर. बीटा 2 ब्रॉन्कायवर आणि बीटा 3 असतात स्मूथ मसलवर प्रेझेंट. ओके, लक्षात ठेवण्यासाठी. तर आता बघू बीटा 1चं. स्टिम्युलेशन ऑफ बीटा 1 रिसेप्टर कॉजेस और प्रोड्युसेस द कार्डियाक स्टिम्युलेशन. काय करते? हार्टला स्टिम्युलेट करायचं काम करते. म्हणून हा कशामध्ये यूज होणार? हार्ट ब्लॉकमध्ये. कशामध्ये यूज होणार? हार्ट ब्लॉक. नेक्स्ट, स्टिम्युलेशन ऑफ बीटा 2 रिसेप्टर. बीटा 2 रिसेप्टरला स्टिम्युलेशन झाल्यावर काय होते बघा? व्हॅसोडायलेशन. आता व्हॅसोडायलेशन म्हणजे काय? लंग्सच्या मसल काय होणार? स्मूथ मसल डायलेट होणार. आता डायलेट झाल्यामुळे पर्टिक्युलरली कशामध्ये यूज होणार ते? अस्थमा, ब्रॉन्कियल अस्थमा किंवा ब्रॉन्कियल स्पाझममध्ये. आणि दुसरं आहे व्हॅसोडायलेशन. काय करते? व्हॅसोडायलेशन. आणि लास्ट, स्टिम्युलेशन ऑफ बीटा 3 रिसेप्टर कॉजेस लिपोलायसिस. काय करते? लिपोलायसिस. लिपोइड ज्या सेल असतात त्याचं काय करतं? ब्रेकडाऊन करतं. लिपोलायसिस करतं, लिपिडचं ब्रेकडाऊन करतो. म्हणून पर्टिक्युलरली कशामध्ये यूज होतो? ओबेसिटीमध्ये. कशामध्ये यूज होतो? ओबेसिटी. ओके, मग आता त्याच्यामध्ये आपल्याला हे झालं स्टिम्युलेशन ऑफ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिकचं आपल्याला पुढे बघायचं आहे. आता आपल्याला ॲड्रिनर्जिक ड्रग स्टार्ट करायचे. सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम सिमिलरली आपण 2 ड्रग बघणार आहोत. 2 टाईप ऑफ ड्रग बघणार आहोत. एक तर ॲड्रिनर्जिक आणि दुसरं आहे ॲड्रिनोलायटिक, किंवा त्याला आपण म्हणतो सिम्पॅथोमायमॅटिक और सिम्पॅथोलायटिक. तर आधी पहिलं बघू, ॲड्रिनर्जिक, सिम्पॅथोमायमॅटिक, त्यालाच म्हणतात ॲड्रिनोमायमॅटिक, ॲड्रिनर्जिक स्टिम्युलंट ड्रग. ओके, त्याची डेफिनेशन बघा. द ड्रग दॅट प्रोड्युसेस फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट लाईक ॲड्रिनॅलिन ऑर नॉर ॲड्रिनॅलिन. काय म्हणते? तुम्हाला माहिती मायमॅटिक. ओके, मायमॅटिक म्हणजे काय? मिमिक्री. सगळ्यांना माहिती मिमिक्री म्हणजे काय करणं? सिम्पली कॉपी करणं. ओके, काय करणं? कॉपी. म्हणजे असे ड्रग जे ॲड्रिनॅलिन जसा इफेक्ट दाखवतो किंवा नॉर ॲड्रिनॅलिन जो इफेक्ट दाखवतो त्यासारखी कॉपी करतात, त्याला आपण काय म्हणतो? सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग किंवा ॲड्रिनर्जिक ड्रग. म्हणून त्याची डेफिनेशन काय बघा? द ड्रग दॅट प्रोड्युसेस फार्मॅकोलॉजिकल इफेक्ट लाईक ॲड्रिनॅलिन और नॉर ॲड्रिनॅलिन कॉल्ड ॲज ॲड्रिनर्जिक और सिम्पॅथोमायमॅटिक ड्रग. क्लासिफिकेशन बघा. पहिला क्लास आहे कॅटेकोलामाइन. काय आहे? कॅटॅकोलामाइन. बघा त्याच्यामध्ये एक्झाम्पल. आता तुम्हाला प्रश्न पडला की मॅडम कॅटॅकोल म्हणजे काय? जे की आपल्याला पुढे बघायचंच आहे, पण तरी सांगते. कॅटॅकोल म्हणजे ऑर्थो हायड्रॉक्झी फिनॉल. काय म्हणते? फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला काय राहणार? हायड्रॉक्झी ग्रुप, ज्याला म्हणतो आपण कॅटॅकोल. आणि ज्यामध्ये ती मॉइटी म्हणजे कॅटॅकोल प्रेझेंट असते, तसं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला आपण म्हणतो कॅटॅकोलामाइन. काय म्हणतो? कॅटॅकोलामाइन. म्हणजे कॅटॅकोल असणार, ऑर्थो हायड्रॉक्झी फिनॉल असणार आणि त्याला काय अटॅच होणार? अमाइन. ओके, त्याला म्हणतो आपण कॅटॅकोलामाइन. त्याचं एक्झाम्पल आहे ॲड्रिनॅलिन, आयसोप्रिनॅलिन आणि नॉर ॲड्रिनॅलिन. सेकंड आहे नॉन कॅटॅकोलामाइन. त्याच्यामध्ये 3 सबटाईप्स आहे. पहिली कंटेनिंग फिनिल इथिलामाइन स्केलेटन. काय आहे? कंटेनिंग फिनिल इथिलामाइन स्केलेटन. त्यामध्ये परत 2 सबटाईप्स आहे. पहिली विथ फिनॉली ग्रुप, ज्यामध्ये फिनॉल प्रेझेंट आहे, त्याचं एक्झाम्पल आहे साल्ब्युटॅमॉल. आणि ज्यामध्ये फिनॉल प्रेझेंट नाही त्याला म्हणतो आपण इफिड्रिन. सेकंड ॲलिफॅटिक अमाइन. एक्झाम्पल आहे सायक्लोपेंटामाइन. कोणता आहे? सायक्लोपेंटामाइन. आणि सी इमिडॅझोलिन डेरिव्हेटिव्ह. एक्झाम्पल आहे नॅफॅझोलिन. आता ह्यामधलं आपल्याला प्रत्येक ड्रगची डिटेल स्टडी करायचं आहे. त्यामध्ये इन्क्लुडिंग आहे ॲड्रिनॅलिन, आयसोप्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन अँड इफिड्रिन. ओके, व्यवस्थित अभ्यास करा. काही डाऊट असेल तर विचारा. ओके, आणि हा व्हिडिओ 2दा बघा, जेणेकरून तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील आणि क्लासिफिकेशन तुम्हाला पाठवतील. ओके.